या लेक्चरला आपण बघूया सेक्सुअल रिप्रोडक्शन. सेक्सुअल रिप्रोडक्शन. या सेक्सुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण बघितलं सेक्सुअल रिप्रोडक्शन इज द बाय पॅरेंटल. सेक्सुअल रिप्रोडक्शन कसं आहे? बाय पॅरेंटल रिप्रोडक्शन आहे. यामध्ये दोन पॅरेंट्स इन्व्हॉल्व होतात, ज्यामध्ये एक मेल असेल दुसरं काय असेल फिमेल. मेलच्या बॉडीमध्ये कोणतं सिस्टम असेल? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आणि फिमेलच्या बॉडीमध्ये काय असेल? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय बनतात? स्पर्म बनतात. अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये काय बनतात? ओव्हम बनतात. आणि हे स्पर्म अँड ओव्हम एकमेकांसोबत फ्यूज होतात आणि काय तयार होतंय? झायगोट. आणि हे झायगोट पहिली सेल आहे ज्या सेल पासून आपण आपली लाईफ चालू केली. बिकॉज आपण सगळे कशाचे प्रोडक्ट आहेत? सेक्सुअल रिप्रोडक्शनचे प्रोडक्ट आहेत. ठीक आहे. त्यासाठी आधी आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टडी करावं लागेल. त्यानंतर आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम स्टडी करूया. ओके, चालू करूया. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके, आता आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ड्रॉ करणार आहोत. जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पार्ट बघा. युरिनरी ब्लॅडर, युरेटर. हे दोन पार्ट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये येत नाही. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पार्ट बघा. हा जो पेनिस आहे, पेनिसच्या खाली हा जो स्किनचा पाउच असतो ज्याला आपण म्हणतो स्क्रोटम. द पाउच ऑफ स्किन बिलो द पेनिस इज कॉल्ड ॲज स्क्रोटम. आणि या स्क्रोटम मध्ये, या पाउच मध्ये आपण आपले काय ठेवले? टेस्टिस. काय ठेवले? टेस्टिस ठेवले. दिस इज इपिडिडायमिस. वास डिफरन्स. ये सिमाइनल वेसिकल. ही त्याची डक्ट, डक्ट ऑफ सिमाइनल वेसिकल. आणि जिथे ही वास डिफरन्स आहे, सिमाइनल वेसिकलची डक्ट जॉईन झाली, तिथे एक नवीन डक्ट तयार झाली, तिला म्हणायची इजॅक्युलेटरी डक्ट. हा जो युरिनरी ब्लॅडर पासून हा जो पाईप ओरिजिनेट झालाय, या पाईपला आपण म्हणतो युरेथ्रा. युरेथ्राच्या साईडला कोणत्या कोणत्या ग्लँड्स आहेत बघा. प्रोस्टेट ग्लँड, ही आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड और काउपस ग्लैंड. काउपस ग्लैंड. त्यानंतर हे पेनिस, आणि या पेनिसवर जो रेड कलरचा स्किनचा फोल्ड आहे ज्याला म्हणायचं फोर स्किन. आणि पेनिसच्या एंडला जी युरेथ्राची ओपनिंग आहे ज्याला म्हणायचं युरेथ्रल मियाटस. युरेथ्रल मियाटस. तर एवढंच सगळं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं पार्ट आहे. युरिनरी ब्लॅडर अँड युरेटर इज अ पार्ट ऑफ एक्सक्रिटरी सिस्टम. त्यामुळे ते दोन पार्ट सोडून बाकी सगळे पार्ट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पार्ट आहेत. कोणते कोणते? स्क्रोटम, टेस्टिस, एपिडिडायमिस, इजॅक्युलेटरी डक्ट, वास डिफरन्स, सिमाइनल वेसिकल, डक्ट ऑफ सिमाइनल वेसिकल, सिमाइनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लैंड, बल्बो युरेथ्रल ग्लैंड और काउपस ग्लैंड, युरेथ्रा, पेनिस, फोरस्किन, युरेथ्रल मियाटस, हे सगळे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे पार्ट्स आहेत. आता ही जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं लोकेशन बघा. लोकेशन काय? आपली जी बॉडी आहे ही बॉडी
खूप छोट्या छोट्या पार्ट मध्ये आपण डिवाइड केली आहे. एवढा जो पार्ट आहे याला म्हणतो थोरॅसिक कॅव्हिटी, ऍब्डॉमिनल कॅव्हिटी. आणि ऍब्डॉमिनल कॅव्हिटीच्या खालची जी कॅव्हिटी आहे तिला म्हणायचं पेल्विक कॅव्हिटी. मग ही मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं लोकेशन काय? पेल्विक कॅव्हिटी ऑफ मेल. काय लोकेशन आहे? पेल्विक cavity of male. Pelvic cavity of male is the location of male reproductive system. Okay. मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं लोकेशन काय असेल? सेम. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं लोकेशन काय असेल? पेल्विक कॅव्हिटी ऑफ फिमेल इज अ लोकेशन ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ओके. मेलचं काय? पेल्विक कॅव्हिटी ऑफ मेल आणि फिमेलचं पेल्विक कॅव्हिटी ऑफ फिमेल. लोकेशन बघा. ओके. चला आता पुढे ही जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे ही स्टडी करताना 4 पार्ट मध्ये आपल्याला डिवाइड करून स्टडी करावं लागेल. काय? किती पार्ट मध्ये? 4 पार्ट मध्ये. पहिला पार्ट काय? पहिले प्रायमरी सेक्स ऑर्गन. तर मेल बॉडी मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन काय? टेस्टिस. दुसरा काय? ऍक्सेसरी डक्ट. ऍक्सेसरी डक्ट कोणते कोणते बघा? रिटेटेस्टिस, वास इफ्रन्स, इपिडिडायमिस, वास डिफरन्स. आता इरिटेटेसिस आणि वास डिफरन्स टेस्टिसच्या आत आहेत, त्यामुळे ते आपण जेव्हा टेस्टिस शिकूया तेव्हा तुम्हाला दिसेल. इपिडिडायमिस, वास डिफरन्स, त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट, त्यानंतर युरेथ्रा. ह्या काय? ऍक्सेसरी डक्ट आहेत. थर्ड वन इज ऍक्सेसरी ग्लँड्स. मेलच्या बॉडीमध्ये ऍक्सेसरी ग्लँड किती आहेत? 3 आहेत. कोणते कोणते ऍक्सेसरी ग्लँड मेलच्या बॉडीमध्ये? पहिली आहे सिमायनल वेसिकल, सेकंड वन इज बल्बो युरेथ्रल ग्लँड और कॉर्पस ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड और कॉर्पस ग्लँड, and third is prostate gland. प्रोस्टेट ग्लँड. या काय? ऍक्सेसरी ग्लँड्स आहेत. आणि लास्ट काय राहिलं? एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल टेलिया. एक्सटर्नल जेनायटेलिया कोण असतात? जे पार्ट आपल्याला डोळ्याने दिसतात. म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे आपल्याला कोणते कोणते पार्ट डोळ्याने दिसतात? तर एक पेनिस आणि दुसरं काय? स्क्रोटम. तर हे 2 पार्ट आपल्या डोळ्याने दिसतात म्हणून आपण याला कसे टाकलं? एक्सटर्नल जेनायटेलिया. तर या 4 पार्ट मध्ये डिवाइड करूनच आपल्याला आपली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काय करायची? स्टडी करायची. बघा, प्रायमरी सेक्स ऑर्गन काय? टेस्टिस आहे. ऍक्सेसरी डक्ट कोणते आहेत? रिटेटेस्टिस, वास इफ्रन्स, इपिडिडायमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट, युरेथ्रा. ऍक्सेसरी ग्लँड सिमायनल वेसिकल, बल्बो युरेथ्रल ग्लँड, प्रोस्टेट ग्लँड. आणि एक्सटर्नल जेनायटेलिया काय? पेनिस और स्क्रोटम. चला एक एक चालू करूया. आधी चालू करूया प्रायमरी सेक्स ऑर्गन. लोकेशन काय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची? पेल्विक कॅव्हिटी ऑफ मेल. चालू करूया प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन. तर मेलच्या बॉडीमध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन कोणता आहे? टेस्टिस. आता ही जो टेस्टिस आहे, टेस्टिसचे लोकेशन काय बघा? एक स्किनचा पाऊच आहे ज्याला आपण म्हणतो स्क्रोटम. पेनिसच्या खाली एक स्किनचा काय? पाऊच आहे, त्याला आपण काय म्हणतो? स्क्रोटम. काय? हा पाऊच ऑफ स्किन. स्किनचा एक पाऊच आहे जस्ट बिलो दी पेनिस. पेनिसच्या खाली जो स्किनचा पाऊच आहे ज्याला आपण काय म्हणतो? स्क्रोटम. तर हा जो स्क्रोटम आहे
या स्क्रोटमच्या आत आपण आपली काय ठेवली, टेस्टिस ठेवली, म्हणजे आपला प्रायमरी सेक्स ऑर्गन ठेवलं कुठे, इनसाइड दी स्क्रोटम, म्हणजे ऍब्डॉमिनल कॅव्हिटीच्या कुठे, बाहेर. टेस्टिसला ऍब्डॉमिनल कॅव्हिटीच्या बाहेर ठेवलं, पण कशाच्या आत ठेवलं, स्क्रोटमच्या आत, जो स्किनचा पाऊच आहे जस्ट बिलो दी पेनिस. आता स्क्रोटम मध्येच का ठेवलं टेस्टिस, बघा स्क्रोटम मध्ये जेव्हा टेस्टिस ठेवले, हे जे टेस्टिस आहेत हे स्क्रोटमच्या वॉलला फिट अटॅच केले, टाईट अटॅच करून ठेवले. का, कारण मुवमेंट होऊ नये, टेस्टिस काय होऊ नये, मूव्ह करू नये, आणि या टेस्टिसला या स्क्रोटमच्या वॉल सोबत अटॅच करणारे स्ट्रक्चर आहे त्याला म्हणायचं ज्युबर्नॅक्युलम. The band of fibrous tissue which connect testis with wall of scrotum is called as jubernaculum. Is called as jubernaculum. अजून काय, या स्क्रोटम मध्ये अजून दोन टाइपचे मसल्स होते. किती टाइपचे मसल्स होते, दोन टाइपचे मसल्स होते. कोणते कोणते मसल होते, एक डार्टोज मसल, अँड दुसरे मसल होते क्रिमॅस्टर मसल. डार्टोज मसल और क्रिमॅस्टर मसल हे दोन टाइपचे मसल होते स्क्रोटम मध्ये. बघा टेस्टिसचं लोकेशन काय, आउटसाइड द ऍब्डोमिनल कॅव्हिटी, इनसाइड दी स्क्रोटम. स्क्रोटम इज अ पाउच ऑफ स्किन बिलो दी पेनिस. या स्क्रोटम मध्ये काय काय स्ट्रक्चर आहे बघा, टेस्टिसला स्क्रोटमच्या वॉल सोबत अटॅच करून ठेवला हा जो बँड आहे त्याला म्हणायचं ज्युबर्नॅक्युलम. प्लस या स्क्रोटम मध्ये दोन टाइपचे मसल होते, एक डार्टोज मसल आणि दुसरे होते क्रिमॅस्टर मसल. कोणते, क्रिमॅस्टर मसल. आता ही जी टेस्टिस आहे, टेस्टिस ही प्रायमरी सेक्स ऑर्गन. कोणते ऑर्गन आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गनचं काम काय, फॉर्मेशन ऑफ स्पर्म. आता एक इम्पॉर्टंट रिझन लक्षात ठेवा, टेस्टिसला ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर का ठेवलं आणि स्क्रोटमच्या आतच का ठेवलं. स्क्रोटमचे जे दोन मसल होते, डार्टोज मसल आणि क्रिमॅस्टर मसल, यांचं काम होतं, हे काय करतात, स्क्रोटमचं आतलं टेम्परेचर 2 to 2.5 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर. म्हणजे आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे, 37 डिग्री. तर स्क्रोटमचे जे दोन मसल आहेत, डार्टोज आणि क्रिमॅस्टर मसल, हे स्क्रोटमच्या आतलं टेम्परेचर 2 to 2.5 डिग्री लेस ठेवतात दॅन बॉडी टेम्परेचर. बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 to 2.5 डिग्री लेस ठेवतात. म्हणजे जर बॉडीचे टेम्परेचर 37 डिग्री असेल तर या 37 पेक्षा कमी, किती कमी, 2 to 2.5 डिग्री कमी टेम्परेचर कोणाचं असेल, स्क्रोटमचं असेल. म्हणजे बघा 37 मध्ये मधून 2 to 2.5 मायनस करा, एक्झॅक्ट 34 असं असेल. ओके. आता हे टेम्परेचर कमी का ठेवलं, कारण या टेस्टिसला जर स्पर्म बनवायचे असतील तर या स्पर्म बनवण्यासाठी टेस्टिसला 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी लागणार आहे बॉडीपेक्षा. म्हणून टेस्टिसला कुठे ठेवलं, ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर ठेवलं. पण कशाच्या आत ठेवलं, स्क्रोटमच्या. आणि स्क्रोटमचे जे दोन मसल आहेत ते आतलं टेम्परेचर किती ठेवतील मेंटेन, बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 to 2.5 डिग्री लेस ठेवतील. आणि या 2 to 2.5 डिग्री लेस दॅन बॉडी टेम्परेचर मध्ये टेस्टिस काय बनवतील, स्पर्म बनवतील. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस, स्पर्मॅटोजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ स्पर्म. स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस व्यवस्थित व्हावी यासाठी टेस्टिसला ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर ठेवलं आणि स्क्रोटमच्या आत ठेवलं. ओके, समजलं. ठीक, पुढे जाऊया. लोकेशन काय टेस्टिसची, आउटसाइड द ऍब्डोमिनल कॅव्हिटी, इनसाइड दी स्क्रोटम. लोकेशन लिहूया. outside the abdominal cavity, inside the scrotum. शेप बघूया टेस्टिसचा. शेप काय, शेप ऑफ टेस्टिस कसं ड्रॉ केलं आपण टेस्टिस. शेप काय, ओव्हल शेप. टेस्टिसचा शेप काय, ओव्हल शेप आहे टेस्टिस.
कोणता शेप आहे? ओव्हल शेप. शेप काय टेस्टिसचा? ओव्हल शेप. ओव्हल. टेस्टिसची लेंथ बघितली, लेंथ ऑफ टेस्टिस इज 4 to 5 सेंटीमीटर. काय लेंथ आहे? लेंथ ऑफ टेस्टिस इज 4 to 5 सेंटीमीटर. जर विड्थ बघितली, विड्थ किती आहे? 2 to 3 सेंटीमीटर. काय विड्थ? लेंथ बघा, MCQ. Length is 4 to 5 centimeter. Width is 2 to 3 centimeter. And what is the thickness of testis? Thickness is 2 centimeter thick. And shape is oval shape. And location is outside the abdominal cavity, inside the scrotum. Shape is oval shape. आता ही जी टेस्टिस आहे, या टेस्टिसच्या वर टोटल 3 लेयर्स असतात. किती लेयर्स असतात टेस्टिसच्या वर? टोटल 3 लेयर्स. बघा या 3 लेयर्स कोणत्या कोणत्या? आता बघूया लेयर्स ऑफ टेस्टिस. टेस्टिसच्या लेयर्स बघूया. लेयर्स. लेयर्स ऑफ टेस्टिस. सगळ्यात बाहेरची जी लेयर आहे टेस्टिसची, ती कशी आहे? इनकम्प्लीट आहे. The outermost incomplete layer of testis is tunica vaginalis. Outermost incomplete layer of testis is tunica vaginalis. त्यानंतर मिडल जी लेयर आहे, रेड कलरची मिडल लेयर, तिला म्हणायचं ट्युनिका अल्ब्युजिनिया. Outermost incomplete layer is tunica vaginalis. Middle layer is tunica albuginea. And testisच्या आत पण एक लेयर आहे, तिला म्हणायचं ट्युनिका व्हॅस्क्युलोजा. द इनरमोस्ट लेयर ऑफ टेस्टिस. म्हणजे सगळ्यात बाहेरची लेयर इनकम्प्लीट आहे, पण मधल्या ज्या 2 आहेत ट्युनिका अल्ब्युजिनिया मिडल लेयर आणि सगळ्यात आतली ट्युनिका व्हॅस्क्युलोजा, या कशा आहेत? कम्प्लीट आहेत. ओके. आता ही जी मधली लेयर आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया, या ट्युनिका अल्ब्युजिनिया लेयरनं टेस्टिसच्या आत, कुठं आत, असे पार्टिशन्स पाठवले. काय पाठवले? पार्टिशन्स. आणि या पार्टिशन्स मुळे टेस्टिसच्या आत काय तयार झाले? कंपार्टमेंट तयार झाले. कोणी पाठवले? ट्युनिका अल्ब्युजिनिया. Tunica albuginea layer send some partition inside the testis. आणि या पार्टिशन मुळे काय तयार झाले? कंपार्टमेंट तयार झाले. आणि हे किती कंपार्टमेंट तयार झाले असे? तर असे टोटल 250 कंपार्टमेंट तयार झाले. आता हे 250 कंपार्टमेंट कोणी तयार केले? ट्युनिका अल्ब्युजिनिया लेयरनं टेस्टिसच्या आत काय टाकले? टेस्टिसच्या आत काय सेंड केले? पार्टिशन सेंड केले. आणि या पार्टिशन्स मुळे टेस्टिसच्या आत काय बनले? असे कंपार्टमेंट बनले. किती कंपार्टमेंट बनले? 250 कंपार्टमेंट बनले टेस्टिसच्या आत. आणि या 250 कंपार्टमेंटला आपण म्हणतो टेस्टिक्युलर लोब्युल्स. These 250 compartments is called as testicular lobules. म्हणजे किती असतील टेस्टिक्युलर लोब्युल? 250 टेस्टिक्युलर लोब्युल्स आर प्रेझेंट. आता या कंपार्टमेंट मध्ये काय ठेवलं बघा. या प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये 1 to 3 हायली कॉइल्ड, किती? 1 किंवा 3, 1 to 3 हायली कॉइल्ड स्ट्रक्चर ठेवले. Each compartment contain 1 to 3 highly coiled structure is called as seminiferous tubule. काय ठेवले? सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता हे प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये किती आहेत? प्रत्येक कंपार्टमेंट कंटेन 1 to 3, 1 किंवा 3. ईच कंपार्टमेंट, टोटल कंपार्टमेंट किती आहे? 250 कंपार्टमेंट आहे, ज्याला आपण काय म्हणलो? टेस्टिक्युलर लोब्युल्स म्हटलो. आणि या प्रत्येक टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये किती आहे? 1 किंवा 3, 1 to 3 हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आणि सेमिनिफेरस ट्यूब्यूल काय? सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ
टेस्टिस. हे आपण शिकलो या आधीच्या एंडोक्राइन सिस्टम मध्ये. आता चला या सेमिनिफेरस ट्युब्युलचं हे बघूया, हिस्टोलॉजी बघूया. आतून कशी दिसते सेमिनिफेरस ट्युब्युल. जे टेस्टिसचं काय स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे सेमिनिफेरस ट्युब्युल. जर सेमिनिफेरस ट्युब्युलचं आपण क्रॉस सेक्शन घेतलं तुम्हाला एंडोक्राइन सिस्टम झालंय त्यामुळे तुम्हाला हार्मोन्स जरी मी मेन्शन केले तरी तुम्हाला काय जाणार सोपं जाणार आहे. ओके. आता हे सेमिनिफेरस ट्युब्युलच्या क्रॉस सेक्शन मध्ये आपल्याला काय दिसलं, जे 8 फ्लुइड आहे, फ्लुइड प्रेझेंट, याला फ्लुइडला काय म्हणलं आपण स्ट्रोमा. स्ट्रोमा. आता हे जे स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलंय हे ऍक्च्युअली एक कंपार्टमेंट आहे, लक्षात ठेवा. हा काय एक कंपार्टमेंट आहे, एक टेस्टिक्युलर लोब्युल आहे. हे काय टेस्टिक्युलर लोब्युल. किती असतात टेस्टिक्युलर लोब्युल? 250 टेस्टिक्युलर लोब्युल असतात. आता त्यातला हा एक टेस्टिक्युलर लोब्युल आपण ड्रॉ केलाय. आता या टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये किती असतील? 1 किंवा 3 सेमिनिफेरस ट्युब्युल असतील. आपण 3 ड्रॉ करूया. 1 किंवा किती असतील? 3 काय असतील? सेमिनिफेरस ट्युब्युल असतील. आपण किती ड्रॉ केलं? 1 2 3. हे टेस्टिक्युलर लोब्युल आहे. अशी किती टेस्टिस मध्ये? 250 टेस्टिक्युलर लोब्युल आहेत. तर या लोब्युल मध्ये जे फ्लुइड आहे त्याला म्हणायचं स्ट्रोमा. आणि या फ्लुइड मध्ये किती असतात? 1 किंवा 3 सेमिनिफेरस ट्युब्युल असतात. आपण किती ड्रॉ केले? 3 ड्रॉ केले. ओके. या काय सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युल. सेमिनिफेरस ट्युब्युल. आता या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आत काय काय बघा. प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आत 2 टाईपच्या सेल्स आहेत. किती टाईपच्या आहेत? 2 टाईपच्या सेल्स. Each seminiferous tubule is lined by 2 different types of cells. Each seminiferous tubule is lined by 2 different types of cells. आता या डिफरंट टाईपच्या सेल्स कोणत्या आहेत? Each seminiferous tubule is lined by 2 different types of cells. ज्या रेड कलरच्या ड्रॉ केल्यात या रेड यांना म्हणायचं स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनिया म्हणजेच मेल जर्म सेल. ज्या रेड आहेत त्या काय? स्पर्मॅटोगोनिया मेल जर्म सेल. आणि ज्या ट्रायंग्युलर आहेत ट्रायंग्युलर यांना म्हणायचं सर्टोली सेल. सर्टोली सेल्स. काय म्हणायचं यांना? सर्टोली सेल्स. ज्या रेड आहेत त्याला म्हणायचं मेल जर्म सेल. ज्या ट्रायंग्युलर आहेत त्या काय? सर्टोली सेल्स. या 2 वेगळ्या सेल्स कशाच्या आहेत? सेमिनिफेरस ट्युब्युलच्या आहेत. आता या ज्या मेल जर्म सेल असतात ज्याला आपण स्पर्मॅटोगोनिया म्हणतो, या मेल जर्म सेल मिओसिस डिव्हिजन करतात. कोणते डिव्हिजन? मिओसिस डिव्हिजन करून काय करतात? स्पर्म तयार करतात. स्पर्म तयार करतात. कोणते डिव्हिजन करून? मिओसिस. Spermatogonia or male germ cell undergo meiosis and help in formation of sperm. आता या ज्या सर्टोली सेल्स आहेत, सर्टोली सेल्स, सर्टोली सेल्सचं काम काय? या सर्टोली सेल्स या स्पर्मला आणि या स्पर्मॅटोगोनियाला काय देतात? नरिशमेंट देतात. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सर्टोली सेल? टू प्रोव्हाइड नरिशमेंट टू स्पर्म as well as स्पर्मॅटोगोनिया. या स्पर्मॅटोगोनियाला आणि स्पर्मला नरिशमेंट द्यायचं काम कुणाचं? या सर्टोली सेलचं. ते काय प्रोव्हाइड करतात? नरिशमेंट. एमसीक्यू लक्षात ठेवा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सर्टोली सेल? सर्टोली सेल काय प्रोव्हाइड करतात? नरिशमेंट. वी प्रोव्हाइड नरिशमेंट टू स्पर्म as well as स्पर्मॅटोगोनिया. म्हणजे या सर्टोली सेल्स नरिशमेंट द्यायचं काम करतात. कुणाला? स्पर्मला आणि स्पर्मॅटोगोनियाला. ओके. आता ही एक सेमिनिफेरस ट्युब्युल, ही 2, ही 3. एका कंपार्टमेंट मध्ये एका टेस्टिक्युलर लोब्युल मध्ये कमीत कमी 1 असेल, जास्तीत जास्त 3 असतील. आता या सेमिनिफेरस ट्युब्युलच्या बाहेर जी स्पेस आहे या स्पेसला आपण काय म्हणलं? दी स्पेस प्रेझेंट आउटसाइड द सेमिनिफेरस ट्युब्युल इज कॉल्ड ॲज इंटरटिशियल स्पेस. कोणती स्पेस? इंटरटिशियल स्पेस. आता या इंटरटिशियल स्पेस मध्ये काय? या इंटरटिशियल स्पेस मध्ये छोट्या छोट्या काय? ब्लड वेसल्स आहेत.
आणि यासोबत अजून काय, बघा एमसीक्यू, स्पेस प्रेझेंट आउटसाइड द सेमिनिफेरस ट्यूब्यूल कंटेन, त्या स्पेसला काय म्हणतो आपण, इंटरस्टिशियल स्पेस म्हणतो. या स्पेस मध्ये काय, स्मॉल ब्लड वेसल्स आहेत, स्मॉल ब्लड वेसल्स, आणि त्यासोबत कोणत्या सेल्स आहेत, यांना म्हणायचं लेडिक सेल्स और इंटरस्टिशियल सेल्स. कोणत्या सेल्स, लेडिक सेल्स और इंटरस्टिशियल सेल्स. आता या लेडिक सेल्स काय बनवतात तुम्हाला माहित आहे, लेडिक सेल्स काय बनवतात, अँड्रोजन. काय बनवतात, अँड्रोजन म्हणजेच काय, टेस्टोस्टेरॉन. लेडिक सेल काय बनवतात, अँड्रोजन. द मोस्ट कॉमन अँड्रोजन कोणतं आहे, द मोस्ट कॉमन अँड्रोजन इज टेस्टोस्टेरॉन. ओके, तर इथं आपलं प्रायमरी सेक्स ऑर्गन संपलं, टेस्टिस. त्यामध्ये काय काय बघितलं आपण, टेस्टिसचा शेप बघितला, टेस्टिसची लोकेशन बघितली, टेस्टिसच्या स्ट्रक्चर अँड फंक्शन युनिट काय, सेमिनिफेरस ट्यूब्यूल, ते आपण स्टडी केलं. ठीक आहे, आता आपण बघूया सेकंड वन इज ऍक्सेसरी डक्ट. काय बघूया, ऍक्सेसरी डक्ट बघूया. मेल ऍक्सेसरी डक्ट, प्रायमरी सेक्स ऑर्गन संपलं, आता ऍक्सेसरी डक्ट. त्यासाठी आपल्याला परत एक टेस्टिसचा कंपार्टमेंट घ्यावा लागेल, ज्याला आपण म्हणतो टेस्टिक्युलर लोब्यूल. आणि ही आपली टेस्टिसची वॉल. ठीक आहे, टेस्टिसची आउटरमोस्ट लेअर आहे, टेस्टिसची वॉल आहे ही. त्याच्या आत अशी किती कंपार्टमेंट आहेत, 250 कंपार्टमेंट आहेत. त्यापैकी आपण एक कंपार्टमेंट घेतलं. एका कंपार्टमेंट मध्ये काय असेल सांगा, फ्लुइड, त्याला आपण काय म्हणतो, स्ट्रोमा म्हणतो. आणि या फ्लुइड मध्ये कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 3 काय असतील, हायली कॉइल्ड सेमिनिफेरस ट्यूब्यूल असतील. या काय, सेमिनिफेरस ट्यूब्यूल, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आता या सेमिनिफेरस ट्यूब्यूलला काय करायचं, आपल्याला यांना जॉईन करायचंय. या सगळ्या प्रत्येक कंपार्टमेंट मधल्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल आपल्याला काय करायचं, जॉईन करायचं. मग आपण काय केलं, या सगळ्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल आपण जॉईन केल्या. काय केल्या, या सेमिनिफेरस ट्यूब्यूल आपण काय केलं, जॉईन केल्या. या सगळ्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल आपण जॉईन केल्यानंतर जे डक्ट्यूल्स तयार झाले, जे डक्ट सारखे स्ट्रक्चर तयार झाले, स्ट्रक्चर विच फॉर्म बाय जॉइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल. या सेमिनिफेरस ट्यूब्यूल आपण जॉईन केल्यानंतर टेस्टिसच्या आत, बाहेर गेलो का आपण, टेस्टिसच्या आत चालू आहे, जे डक्ट्यूल्स तयार झाले त्यांना म्हणायचं रिटे टेस्टिस. रिटे टेस्टिस. डक्ट्यूल्स फॉर्म बाय जॉइनिंग ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्यूल इज कॉल्ड एज रिटे टेस्टिस. यांना काय म्हणायचं, रिटे टेस्टिस म्हणायचं. आता परत काय केलं आपण, या सगळ्या रिटे टेस्टिस जॉईन केल्या. या सगळ्या रिटे टेस्टिस काय केल्या आपण, जॉईन केल्या. आता बघा, एका कंपार्टमेंट मध्ये एक रिटे टेस्टिस, असे किती कंपार्टमेंट आहेत, 250 कंपार्टमेंट. मग असे आपण 250 रिटे टेस्टिस जॉईन केले आणि काय तयार झाली, व्हास एफरन्स. कोणती डक्ट तयार झाली, बघा पहिली डक्ट कोणती तयार झाली, रिटे टेस्टिस. दुसरी काय तयार झाली, व्हास एफरन्स. काय तयार झाली, व्हास एफरन्स. आता ही जी व्हास एफरन्स आहे ही टेस्टिस मध्ये तयार झाली, बघा टेस्टिसच्या आतच तयार झाली. रिटे टेस्टिस आणि व्हास एफरन्स दोन्ही डक्ट टेस्टिसच्या आतच तयार झाले. आता ही व्हास एफरन्स टेस्टिसच्या बाहेर चालली, कम्प्लिटली बाहेर गेली नाही, कारण टेस्टिसची जी बाहेरची वॉल आहे ही कोणती वॉल आहे, दिस इज पोस्टेरियर वॉल ऑफ टेस्टिस किंवा पोस्टेरियर सरफेस म्हणूया. दिस इज पोस्टेरियर सरफेस ऑफ टेस्टिस. टेस्टिसचा हा जो पोस्टेरियर सरफेस आहे, या पोस्टेरियर सरफेस पाशी व्हास एफरन्स आली आणि या टेस्टिसच्या पोस्टेरियर सरफेसवर ऑलरेडी एक हायली कॉइल्ड डक्ट होती. द हायली कॉइल्ड डक्ट विच प्रेझेंट ऑन posterior surface of testis. कोणत्या सरफेसवर,
पोस्टेरियर सरफेस, हिला म्हणायचं इपिडिडायमिस. इपिडिडायमिस हे बघा, ही इपिडिडायमिस टेस्टिसच्या पोस्टेरियर सरफेसवर. म्हणजे वास इफरन्स कसे ओपन झाले? वास इफरन्स ओपन इनटू इपिडिडायमिस. वास इफरन्स कशात ओपन झाले? इपिडिडायमिस मध्ये. आता इपिडिडायमिस टेस्टिसच्या बाहेर आहे, टेस्टिसच्या पोस्टेरियर सरफेसवर आहे. आता ही इपिडिडायमिस कशात ओपन होणार? बघा, ही जी इपिडिडायमिस आहे ही कशात ओपन झाली? इपिडिडायमिस ओपन इनटू कोणती डक्ट आहे ही? वास डिफरन्स. ओपन इनटू वास डिफरन्स. आता ही वास डिफरन्स असेंड गेली, असेंड म्हणजे वर गेली, असेंड वर गेली अँड डिसेंड खाली आली. असेंड वर गेली आणि परत डिसेंड झाली, खाली आली आणि कोणासोबत जॉईन झाली? जॉईंट विथ डक्ट ऑफ सिमायनल वेसिकल. कोणासोबत जॉईन झाली? सिमायनल वेसिकल सोबत जॉईन. बघा, इपिडिडायमिस, त्यानंतर इपिडिडायमिस कशात ओपन झाली? इपिडिडायमिस ओपन इनटू वास, इपिडिडायमिस ओपन इनटू वास डिफरन्स. इपिडिडायमिस ओपन इनटू वास डिफरन्स. वास डिफरन्स असेंड गेली, वर गेली, डिसेंड आली आणि कशासोबत जॉईन झाली? डक्ट ऑफ सिमायनल वेसिकल. ओके, तर बघूया डक्ट ऑफ सिमायनल वेसिकल काय झालं तिथं. बघा, आपली जी वास डिफरन्स आहे ती वर गेली, खाली आली, कशासोबत जॉईन झाली? जॉईन विथ ही काय, कोणती ग्लँड आहे? ही सिमायनल वेसिकल. सिमायनल वेसिकल आणि त्याची डक्ट आहे, डक्ट ऑफ सिमायनल वेसिकल. आणि जेव्हा ही वाल डिफरन्स, जेव्हा वाल डिफरन्स या सिमायनल वेसिकलच्या डक्ट सोबत जॉईन झाली तेव्हा एक नवीन डक्ट तयार झाली आहे, तिला आपण काय म्हणतो? इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट. बघा कशी तयार झाली? सिमायनल वेसिकलची डक्ट आणि वाल डिफरन्स जॉईन झाले आणि काय तयार झाली? इथं इजॅक्युलेटरी डक्ट तयार झाली. नंतर ही इजॅक्युलेटरी डक्ट कुठे ओपन झाली? इजॅक्युलेटरी डक्ट या प्रोस्टेट ग्लँड मधून युरेथ्रामध्ये ओपन झाली. कशात ओपन झाली? प्रोस्टेट ग्लँड मधून युरेथ्रामध्ये ओपन झाली. कोणती डक्ट? इजॅक्युलेटरी डक्ट. ओके, त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्ट कशात ओपन झाली? प्रोस्टेट ग्लँड मधून युरेथ्रामध्ये ओपन झाली. युरेथ्रा. ओके, ओपन इनटू युरेथ्रा. ठीक आहे, तर या सगळ्या आपल्या काय ऍक्सेसरी डक्ट आहेत. कोणते कोणते? रिटेड टेस्टिस, वास इफरन्स, इपिडिडायमिस, वास डिफरन्स, इजॅक्युलेटरी डक्ट अँड युरेथ्रा. ठीक आहे, आता बघूया आपण ऍक्सेसरी ग्लँड्स. तर आपल्याला ऍक्सेसरी डक्ट आणि ऍक्सेसरी ग्लँड्स आपण सोबत पण स्टडी करू शकतो. ठीक आहे, ऍक्सेसरी ग्लँड्स. आता बघा, पहिली ऍक्सेसरी ग्लँड कोणती आहे? सिमायनल वेसिकल. कोणती आहे? सिमायनल वेसिकल. तर ही जी सिमायनल वेसिकल आहे, हिची जी डक्ट, सिमायनल वेसिकलची डक्ट कुणासोबत जॉईन झाली आहे? वाल डिफरन्स सोबत जॉईन झाली आहे आणि एक नवीन डक्ट तयार झाली जिला आपण काय म्हणतो? इजॅक्युलेटरी डक्ट. आणि युरिनरी ब्लॅडर पासून, आपला जो युरिनरी ब्लॅडर आहे, एक डक्ट ओरिजिनेट झाली. The duct which originates from urinary bladder is called as urethra. Is called as urethra. तर बघा, इथे एक प्रोस्टेट ग्लँड आहे आणि या प्रोस्टेट ग्लँड मधून ही इजॅक्युलेटरी डक्ट कशी ओपन झाली आहे? या युरेथ्रामध्ये ओपन झाली. कशामध्ये? युरेथ्रामध्ये ओपन झाली. ठीक आहे, आता आपण ऍक्सेसरी ग्लँड शिकणार. बघा, पहिली ऍक्सेसरी ग्लँड कोणती आहे? सिमायनल वेसिकल. सिमायनल वेसिकल. दुसरी कोणती आहे? प्रोस्टेट ग्लँड. अँड तिसरी आहे दॅट इज बल्बो युरेथ्रल ग्लँड.
बल्बो युरेथ्रल ग्लँड. आता हा जो युरेथ्रा आहे, युरेथ्रा, थोडस युरेथ्रा बद्दल बघूया. ओके, आता हा जो युरेथ्रा आहे तो ओरिजिनेट झाला युरिनरी ब्लॅडर पासून. युरेथ्रा इज ओरिजिनेट फ्रॉम युरिनरी ब्लॅडर. हा जो युरेथ्रा युरिनरी ब्लॅडर पासून तयार झाला, हा युरेथ्रा आहे. युरेथ्रा शिकूया आपण. युरेथ्रा, हा जो युरेथ्रा आहे तो कुठून तयार झालाय? युरेथ्रा ओरिजिनेट फ्रॉम युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडर पासून हा युरेथ्रा काय झालाय? ओरिजिनेट. आता या युरेथ्राची जर लेंथ बघितली, मेल युरेथ्राची लेंथ, तर मेल युरेथ्राची लेंथ असेल 15 to 20 सेंटीमीटर. किती असेल मेल युरेथ्राची लेंथ? 15 to 20 सेंटीमीटर. आणि हा मेल युरेथ्रा 3 पार्ट मध्ये डिवाइड झालाय, डिवाइड इंटू 3 पार्ट. किती पार्ट मध्ये डिवाइड झालाय? 3 पार्ट. पहिला पार्ट आहे प्रोस्टॅटिक युरेथ्रा, प्रोस्टॅटिक युरेथ्रा. दुसरा पार्ट आहे मेम्ब्रेनस युरेथ्रा, आणि तिसरा पार्ट आहे पिनाइल युरेथ्रा. पिनाइल युरेथ्रा. असा हा 20 सेंटीमीटरचा युरेथ्रा 3 पार्ट मध्ये डिवाइड झालाय. हा जो पहिला पार्ट आहे प्रोस्टॅटिक युरेथ्रा, त्याला प्रोस्टॅटिक युरेथ्रा का म्हणलं? कारण त्या पार्टच्या साईडला कोणती ग्लँड आहे? प्रोस्टॅटिक ग्लँड आहे. कोणती ग्लँड आहे? प्रोस्टॅटिक. ही प्रोस्टॅटिक ग्लँड कुणाच्या साईडला आहे? प्रोस्टॅटिक युरेथ्राच्या साईडला. हा युरेथ्रा कोणता असेल? हा एवढा युरेथ्रा कोणता असेल? प्रोस्टॅटिक युरेथ्रा. दुसरा कोणता आहे? मेम्ब्रेनस युरेथ्रा. मेम्ब्रेनस युरेथ्रा कुठे आहे? जिथं या बल्बो युरेथ्रल ग्लँड आहेत. या कोणत्या ग्लँड आहेत? बल्बो युरेथ्रल ग्लँड. दुसरं नाव काय? काउपर ग्लँड. बल्बो युरेथ्रल ग्लँड. आता बल्बो युरेथ्रल ग्लँड कोणत्या युरेथ्राच्या साईडला आहेत? तर मेम्ब्रेनस युरेथ्राच्या साईडला आहे. हा कोणता आहे? प्रोस्टॅटिक युरेथ्रा. हा कोणता आहे? प्रोस्टॅटिक युरेथ्रा. दुसरा हा मेम्ब्रेनस युरेथ्रा. आणि तिसरा कोणता? पिनाइल युरेथ्रा. आता हा जो पिनाइल युरेथ्रा आहे बघा, या पिनाइल युरेथ्राच्या साईडला या पिनाइल युरेथ्राच्या साईडला तुम्ही काय गुंडाळलेत? मसल्स गुंडाळलेत. आणि काय तयार केलाय? तुमचा पेनिस. म्हणजे काय केलं तुम्ही? हा जो पिनाइल युरेथ्रा होता इतका, कोणता युरेथ्रा आहे? पिनाइल युरेथ्रा. त्या पिनाइल युरेथ्राच्या साईडला तुम्ही काय गुंडाळलेत? हे मसल्स गुंडाळलेत. आणि काय तयार केलंय? पेनिस. आणि पेनिस मधून ही जी ओपनिंग आहे युरेथ्राची बाहेरच्या साईडला, त्याला म्हणायचं युरेथ्रल मियाटस. ओपनिंग ऑफ युरेथ्रा थ्रू पेनिस इज कॉल्ड एज युरेथ्रल मियाटस. टोटल 15 ते 20 सेंटीमीटरची डक्ट युरेथ्रा कुठून तयार झाली? ओरिजिनेट फ्रॉम युरिनरी ब्लॅडर. 3 पार्ट आहेत, प्रोस्टॅटिक युरेथ्रा, मेम्ब्रेनस युरेथ्रा, पिनाइल युरेथ्रा. ज्या युरेथ्राच्या साईडला प्रोस्टॅटिक ग्लँड आहे तेवढा पार्ट आहे प्रोस्टॅटिक युरेथ्रा. दुसरा मेम्ब्रेनस युरेथ्रा, त्याच्या साईडला आहे बल्बो युरेथ्रल ग्लँड और काउपस ग्लँड. आणि तिसरा आहे पिनाइल युरेथ्रा, त्याच्या साईडला आपण काय गुंडाळलेत? मसल्स गुंडाळलेत. आणि काय तयार केलंय? पेनिस. आणि युरेथ्राची जी ओपनिंग आहे तिला म्हणायचं युरेथ्रल मियाटस. ओके. त्यानंतर आता आपण ज्या ग्लँड बघितल्या, ऍक्सेसरी ग्लँड, त्याचं थोडंसं फंक्शन बघूया. फंक्शन ऑफ ऍक्सेसरी ग्लँड. कारण हे फंक्शन आपल्याला पेनिस शिकताना लागणार. फंक्शन ऑफ ऍक्सेसरी ग्लँड. पहिले सिमायनल वेसिकल. पहिले काय? सिमायनल वेसिकल. सिमायनल वेसिकलचं काम काय? सिमायनल वेसिकल एक फ्लुइड बनवते, जिला म्हणायचं सिमायनल फ्लुइड. कोणते फ्लुइड बनवते? सिमायनल फ्लुइड. सिमायनल वेसिकल प्रोड्यूस सिमायनल फ्लुइड. या सिमायनल फ्लुइड मध्ये काय असेल? या फ्लुइड मध्ये फ्रुक्टोज असेल. हे एमसीक्यू आहेत. कोणत्या फ्लुइड मध्ये काय? Seminal fluid produced by seminal vesicle which contain
फ्रुक्टोज. दुसरं आहे प्रोस्टॅटिक ग्लॅंड. प्रोस्टॅटिक ग्लॅंड काय बनवते? प्रोस्टॅटिक ग्लॅंड बनवते प्रोस्टॅटिक फ्लुइड. प्रोस्टॅटिक ग्लॅंड काय बनवते? प्रोस्टॅटिक ग्लॅंड प्रोड्यूस प्रोस्टॅटिक फ्लुइड. तर प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये काय असेल? प्रोस्टॅटिक फ्लुइड कंटेन कॅल्शियम. प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये काय असेल? कॅल्शियम. आणि तिसरी ग्लॅंड आहे बल्बो युरेथ्रल ग्लॅंड. बल्बो युरेथ्रल ग्लॅंड यामध्ये आहे हे बल्बो युरेथ्रल ग्लॅंड कोणत्या फ्लुइड बनवते? काउपर्स फ्लुइड. ते प्रोड्यूस काउपर्स फ्लुइड. कारण बल्बो युरेथ्रल ग्लॅंडला आपण कोणते ग्लॅंड म्हणतो? काउपर ग्लॅंड. काउपर फ्लुइड मध्ये काय असेल? काउपर्स फ्लुइड कंटेन म्युकस. कंटेन म्युकस. बघा सिमायनल वेसिकल प्रोड्यूस सिमायनल फ्लुइड. त्या फ्लुइड मध्ये फ्रुक्टोज असेल. प्रोस्टॅटिक ग्लॅंड कंटेन प्रोस्टॅटिक फ्लुइड. त्या फ्लुइड मध्ये काय असेल? कॅल्शियम असेल. अँड बल्बो युरेथ्रल ग्लॅंड कंटेन काउपर्स फ्लुइड विच कंटेन म्युकस. आता या तिन्ही फ्लुइडला सिमायनल फ्लुइड, प्रोस्टॅटिक फ्लुइड अँड काउपर्स फ्लुइड या तिन्ही फ्लुइडला मिळून आपण एक नाव देतो. या तिन्ही फ्लुइडला म्हणून म्हणायचं सिमायनल प्लाझ्मा. कारण या सिमायनल प्लाझ्मा मध्ये 70% सिमायनल फ्लुइड असेल, 20% प्रोस्टॅटिक फ्लुइड असेल आणि 10% काय असेल? काउपर्स फ्लुइड. म्हणून याला काय नाव दिलं? सिमायनल प्लाझ्मा. कारण सगळ्यात जास्त कोणतं फ्लुइड आहे यामध्ये? सिमायनल फ्लुइड. या तिन्ही फ्लुइडला मिळून सिमायनल फ्लुइड, प्रोस्टॅटिक फ्लुइड आणि काउपर्स फ्लुइड टुगेदरली कॉल्ड ॲज सिमायनल प्लाझ्मा. टुगेदरली काय म्हणतो याला? सिमायनल प्लाझ्मा म्हणतो. बघा सिमायनल फ्लुइड मध्ये फ्रुक्टोज आहे, प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये काय? कॅल्शियम आहे आणि काउपर फ्लुइड मध्ये काय? म्युकस आहे. आता हे म्युकस कशासाठी? बॉडीमध्ये आपण म्युकस का लावतो? म्युकस एक स्टिकी सबस्टन्स आहे. हे म्युकस काय करणार आहे? प्रोव्हाइड लुब्रिकेशन. काय करणार? प्रोव्हाइड लुब्रिकेशन टू पेनिस ड्युरिंग कॉइटस. जेव्हा कॉइटस चालू असेल त्या कॉइटसच्या वेळी पेनिसचं फ्रिक्शन होणार आहे वजायनावर. हे फ्रिक्शन कमी व्हावं त्यामुळे त्या काउपर फ्लुइड मध्ये काय? म्युकस. या म्युकसने काय केलं? लुब्रिकेशन दिलं, फ्रिक्शन कमी केलं ड्युरिंग कॉइटस. ओके. तर बघा फ्रुक्टोज कोणत्या फ्लुइड मध्ये असते? सिमायनल फ्लुइड मध्ये. फ्रुक्टोज काय करणार? प्रोव्हाइड एनर्जी. प्रोव्हाइड एनर्जी. कुणाला एनर्जी प्रोव्हाइड करायची? पुढे कळेल तुम्हाला. फ्रुक्टोजनं कुणाला एनर्जी दिली ते पुढे सांगतो. फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी. ओके. आणि कॅल्शियम प्रोव्हाइड फर्टिलिटी. फर्टिलिटी मीन्स फर्टिलायझिंग कॅपॅसिटी देणार आहे. कुणाला? ते पुढे कळेल. बघा फ्रुक्टोज प्रोव्हाइड एनर्जी, कॅल्शियम प्रोव्हाइड फर्टिलिटी अँड काउपर्स ग्लॅंड मध्ये जे म्युकस आहे ते प्रोव्हाइड लुब्रिकेशन ड्युरिंग पेनिस. लुब्रिकेशन टू पेनिस ड्युरिंग कॉइटस. कळलं? आणि या तिन्ही फ्लुइडला टुगेदरली काय म्हणतो आपण? सिमायनल प्लाझ्मा म्हणतो. ओके. आणि अजून एक लक्षात ठेवा, या सिमायनल प्लाझ्मा मध्ये जर आपण स्पर्म ऍड केले, काय ऍड केले? स्पर्म. बघा सिमायनल फ्लुइड प्लस प्रोस्टॅटिक फ्लुइड प्लस काउपर फ्लुइड इज इक्वल टू सिमायनल प्लाझ्मा. सिमायनल प्लाझ्मा प्लस स्पर्म इज इक्वल टू सेमेन. काय तयार होते? सिमेन. काय तयार होते? सिमेन. सिमेन मध्ये काय असते? सिमायनल प्लाझ्मा आणि स्पर्म. आता तुम्हाला काय आलं? सिमायनल फ्लुइड मध्ये जे फ्रुक्टोज होतं ते काय करत होतं? एनर्जी प्रोव्हाइड करत होतं. कुणाला एनर्जी प्रोव्हाइड करत होतं? स्पर्मला. प्रोस्टॅटिक फ्लुइड मध्ये जे कॅल्शियम होतं ते कुणाला फर्टिलिटी प्रोव्हाइड करत होतं? स्पर्मला. कळलं? तर या तिन्ही फ्लुइडला टुगेदरली आपण म्हणतो सिमायनल प्लाझ्मा. आणि या सिमायनल प्लाझ्मा मध्ये स्पर्म मिक्स केले तर काय म्हणायचं? सिमेन. काय म्हणायचं? सिमेन. ओके. आता आपण इथं प्रायमरी सेक्स ऑर्गन शिकलो, ऍक्सेसरी ग्लॅंड शिकलो, ऍक्सेसरी डक्ट शिकलो. ऍक्सेसरी ग्लॅंड आणि ऍक्सेसरी डक्ट आपण बऱ्यापैकी सोबत शिकलो, कारण स्ट्रक्चर एकमेकांशी कसे रिलेटेड आहेत. आता आपण शिकायलो एक्सटर्नल जेनायटेलिया. काय शिकणार आहोत? एक्सटर्नल जेनायटेलिया. आता हे जे एक्सटर्नल जेनायटेलिया आहेत, एक्सटर्नल जेनायटेलिया,
एक्सटर्नल जेनायटेलिया म्हणजे कोणते स्ट्रक्चर? जे स्ट्रक्चर आपल्या डोळ्याने दिसतात तर आपण काय म्हणतो? एक्सटर्नल जेनायटेलिया. जे स्ट्रक्चर आपल्या डोळ्याने काय होतात? दिसू शकतात तर आपण म्हणतो एक्सटर्नल जेनायटेलिया. कोणते कोणते एक्सटर्नल जेनायटेलिया आहेत? एक स्क्रोटम आणि दुसरं काय? पेनिस. त्यामधलं स्क्रोटम आपण शिकलो. काय काय शिकलो? स्क्रोटम इज अ पाउच ऑफ स्किन प्रेझेंट जस्ट बिलो द पेनिस. स्क्रोटम मध्ये काय ठेवलं आपण? टेस्टिस ठेवलं. टेस्टिस स्क्रोटम सोबत कसं कनेक्ट झालं? बाय हेल्प ऑफ ज्युबर्नॅक्युलम. स्क्रोटमचे स्वतःचे दोन मसल होते, एक डार्टोज मसल आणि दुसरे क्रिमॅस्टर मसल. या दोन्ही मसलचं काम काय होतं? बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कमी ठेवणं. का? कारण दिस टेम्परेचर इसेन्शियल फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. आता आपण या लेक्चर मध्ये फक्त पेनिस शिकणार. स्क्रोटम आपण शिकलो. पेनिस. पेनिस काय बघा, युरेथ्राचे जे 3 पार्ट होते त्या पार्ट पैकी सगळ्यात शेवटचा पार्ट होता. त्याला आपण कोणता युरेथ्रा म्हणतो? पिनाइल युरेथ्रा. सगळ्यात शेवटचा पार्ट कोणता युरेथ्रा? पिनाइल युरेथ्रा. या हा कोणता? पिनाइल युरेथ्रा. पिनाइल युरेथ्रा. तर पेनिस कसं तयार केलं बघा. या पिनाइल युरेथ्राच्या साईडला आपण 2 टाईपचे मसल्स लावले. या पिनाइल युरेथ्राच्या साईडला आपण 2 टाईपचे मसल्स गुंडाळले. आणि हे जे 2 मसल आहेत हे कसे आहेत? इरेक्टाईल मसल आहेत. कारण पेनिस काय करतो? इरेक्ट होतो ड्युरिंग कॉइटस. आणि हे मसल्स कोणते आहेत? इरेक्टाईल मसल्स आहेत. कोणते कोणते इरेक्टाईल मसल आहेत बघा. हे जे इरेक्टाईल मसल्स आपण लावले कोणते कोणते लावले? कॉर्पस स्पॉन्जिओसम, कॉर्पस स्पॉन्जिओसम आणि दुसरे लावले कॉर्पोरा कॅव्हर्नोजा. कॉर्पस स्पॉन्जिओसम अँड कॉर्पोरा कॅव्हर्नोजा हे 2 इरेक्टाईल मसल्स आपण पिनाइल युरेथ्राच्या साईडला गुंडाळले. बघा, पिनाइल युरेथ्राच्या साईडला आपण ते मसल्स गुंडाळले आणि काय तयार केलं? आपला पेनिस तयार केलं. ते मसल्स कोणते? इरेक्टाईल मसल आहेत. कॉर्पस स्पॉन्जिओसम अँड कॉर्पोरा कॅव्हर्नोजा. ओके. आता हा जो पेनिस आहे याचं काम काय? पेनिसचं फंक्शन आहे दिस पेनिस हेल्प इन इन्सेमिनेशन. पेनिस काय करतो? पेनिस हेल्प इन इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन मीन्स रिलीज ऑफ सीमेन. रिलीज ऑफ सीमेन. आता व्हॉट इज सीमेन? सीमेन इज seminal plasma plus sperm is equal to semen. So what is seminal plasma? Secretion of seminal vesicle, secretion of prostatic gland and secretion of Cowper's gland togetherly called as seminal plasma. And seminal plasma मध्ये sperm ऍड केले की काय तयार होतो? semen. आता पेनिसचं फंक्शन काय? इन्सेमिनेशन. व्हॉट इज इन्सेमिनेशन? रिलीज ऑफ सीमेन इनटू वजाइना ऑफ फिमेल. म्हणजे हे जे सीमेन रिलीज होणारे फिमेलच्या वजाइनामध्ये हे कोण करणारे? पेनिस करणारे. म्हणजेच काय? इन्सेमिनेशन. पेनिसचं फंक्शन काय? इन्सेमिनेशन इज अ फंक्शन ऑफ पेनिस. ओके, समजलं? तर यामध्ये आपण प्रायमरी सेक्स ऑर्गन शिकलोत, ऍक्सेसरी डक्ट शिकलोत, ऍक्सेसरी ग्लँड शिकलोत, एक्सटर्नल जेनायटेलिया शिकलोत, ज्यामध्ये स्क्रोटम अँड पेनिस पण आले.